जय हिंद. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला एक इंडिया दिसत आहे आणि एक बांगलादेश दिसत आहे आणि एक म्यानमार दिसत आहे, बरोबर. तर आता बघा, हा जो काही व्हिडिओ असेल हा व्हिडिओ आहे खास करून इंडिया आणि म्यानमारबद्दल. कशाबद्दल आहे? इंडिया आणि म्यानमारबद्दल. तर तुम्हाला याच्यामध्ये बघा हल्दिया पोर्ट दिसत आहे. कोणतं पोर्ट? हे जे काही पोर्ट असेल ना, हे हल्दिया पोर्ट आहे, बरोबर आहे. आणि हे जे काही पोर्ट असेल किंवा हे जे काही बंदर असेल, हे बंदर येते मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये येतं. कशामध्ये येतो? पश्चिम बंगाल. तर आता हल्दिया पोर्टपासून तर आपल्याला म्यानमारमधील बघा, म्यानमार दिसत आहे तुम्हाला. तर बघा, हे जे काही पोर्ट असेल सितवे पोर्ट, कोणतं? सितवे पोर्ट, बरोबर आहे. तर ह्या पोर्ट जे काही पोर्ट असेल कोणतं? सितवे पोर्ट, हे येते तुमचं म्यानमारमध्ये. कुठे येतो? म्यानमारमध्ये. तर हे आपण डेव्हलपमेंट करत आहोत, बरोबर आहे. तर कोणाला काउंटर करण्यासाठी? चायनाला, बरोबर आहे. कारण की चायनाची पण खूप सारी इन्व्हेस्टमेंट आहे कुठे? म्यानमारमध्ये आहे, बरोबर आहे. म्हणून आणि एक म्यानमार यासाठी पण आपल्याला महत्त्वाचं आहे, कारण यासाठी की आपण जे काही 1991 ते 92 मध्ये लुक ईस्ट पॉलिसी आणली होती. कोणती? लुक ईस्ट पॉलिसी. ठीक आहे. तर हे लुक ईस्ट पॉलिसीचा सुद्धा एक भाग आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि लुक ईस्ट पॉलिसीच्या नंतर आत्ताच्या गव्हर्नमेंटनं म्हणजे माननीय श्री नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटनी काय आणली? एक लुक ईस्ट पॉलिसीच्या ठिकाणी आता ॲक्ट ईस्ट पॉलिसी आणली. कोणती? ॲक्ट ईस्ट पॉलिसी आणली, बरोबर आहे. तर आता हे जे काही पोर्ट असेल कोणतं? सितवे पोर्ट, हे भारत सरकार काय करत आहे? डेव्हलपमेंट करत आहे. तर डेव्हलपमेंट यासाठी करत आहे मित्रांनो, कारण की आपल्याला चायनाला काउंटर करायचं आहे. काय करायचं आहे? चायनाला काउंटर करायचं आहे. म्हणून तर हे जे काही लाईन असेल हल्दिया पोर्टपासून तर हे जे काही रो दिसत आहे तुम्हाला, बरोबर, तर सितवे पोर्टपर्यंत आहे, बरोबर आहे. तर यासाठी आपण काय करत आहोत की यालाच एक प्रोजेक्टचं नाव आहे कलादान. जे काही रिव्हर असेल, हे बघा समोर तुम्हाला यावर दिसेल, हे बघा कोलकाता, बरोबर आहे. नकाशामध्ये बघा तुम्ही, बे ऑफ बेंगालमधून आणि किती किलोमीटरचा आहे? 539 किलोमीटर. किती? 539 किलोमीटर. यालाच म्हटलं जाते कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिस्टेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा प्रोजेक्ट. कलादान मल्टी मॉडेल ट्रान्सिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट. तर हा जो काही प्रोजेक्ट असेल हा भारत सरकार काय करत आहे मित्रांनो? डेव्हलपमेंट करत आहे. ठीक आहे. तर हे एक डेव्हलपमेंट खूप महत्त्वाची आहे आपल्याला, कारण तर आपण सितवे पोर्टला काय करत आहोत? कनेक्ट करत आहोत. आणि तिथून मग वरतं आपलं जे काही वॉटर वे असेल, म्हणजे जे काही कलादान रिव्हर असेल. कोणती? कलादान रिव्हर. तर हे कलादान रिव्हर पण मी तुम्हाला समोर दाखवते. हे बघा, हे बघा कलादान रिव्हर जे काही तुम्हाला दिसत आहे, बरोबर आहे. तर हे कारण की म्यानमार भारताला पण लागून आहे आणि आपला जो काही ईशान्य भारत आहे त्याला पण काय आहे मित्रांनो? लागून आहे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ नक्की जर आठवला म्हणजे आवडला जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स, लाईक. ठीक आहे. ओके, बाय, गुड नाईट.